हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याची स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना। मैत्रिणींनो, अधिक महिना सुरू झालेला आहे, तर या महिन्यामध्ये कुलदेवीचे उपवास कसे सुरू करायचे, उपवासाच्या पद्धती कोणत्या, सेवा काय करायची याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल। आजकाल 90% लोकांकडून हीच चूक होते की कुलदेवी आणि कुलदेवांची सेवा बाजूला ठेवतात आणि इतर मात्र पूजापाठ बरोबर करतात। पण आपल्या कुटुंबाची सुरुवात आणि प्रगती ही आपल्या कुलदेवांच्या आशीर्वादानेच होत असते। जर घरातल्या मूळ आई वडिलांसारख्या असणाऱ्या कुलदेवीची कृपा नसेल तर आपल्या कोणत्याही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही। म्हणून कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी कुलदेवांची पूजा करणं, त्यांचे नित्यनियमाने पूजापाठ करणं खूप गरजेचं आहे। कुलदेवी आणि कुलदेव कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगते। जर तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेव माहीत नसतील तर घरातील मोठ्या मंडळींना किंवा भावकीतील ज्येष्ठ व्यक्तींना तुम्ही नक्कीच विचारू शकता। जर तिथे तुम्हाला माहिती मिळाली नाही तर आपल्या मूळ गावी जाऊन आपल्या आडनावाच्या लोकांशी नक्कीच चर्चा करा। तिथे तुम्हाला तुमचे कुलदेवी आणि कुलदेव नक्की कळतील। आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठाशी म्हणजेच मुख्य मंदिराला भेट देऊ तिथल्या गुरुजींकडून कुलदेवीचा मुख्य वार कोणता आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता उपवास सुरू करण्याच्या पद्धती सांगते आणि तुम्हाला संकल्प कसा करायचा ते सुद्धा सांगते। 17 मे पासून सुरू झालेल्या अधिक महिन्यापासून किंवा चातुर्मास किंवा श्रावण महिन्यापासून तुम्ही कुलदेवीच्या उपवासाला सुरुवात करू शकता। घरातील महिलांनी कुलदेवीचा आणि कर्त्या पुरुषाने कुलदेवाचा उपवास केल्यास त्याचे संपूर्ण पुण्यफळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असते। म्हणून प्रत्येक कर्त्या पुरुषाने आणि कर्त्या बाईने उपवास नक्की करायचा आहे। उपवासाच्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संकल्पामध्ये आपले संपूर्ण नाव, गोत्र, आता गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि उपवास करण्यामागचा तुमचा नक्की हेतू काय आहे ते मात्र तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे। कुलदेवीच्या उपवासाच्या 3 पद्धती आहेत। जसं की पहिली पद्धत म्हणजे एक वेळ जेवण करणं। आता जसं देश बदलतो तसं वेश बदलतो, तसंच प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। त्यातल्या मी तुम्हाला 3 पद्धती सांगते। आता तुम्ही कोणती पद्धत करता ते तुम्ही ठरवा आणि तुम्हाला कोणती पद्धत करायची आहे तेही तुम्हीच ठरवायचं आहे। आता पहिली पद्धत तुम्हाला सांगते, एक वेळ जेवण करणं। एक वेळ जेवण करणं म्हणजे काय, जसं की मंगळवार किंवा शुक्रवार या वारी तुम्हाला दिवसभरामध्ये एकदा फराळ करायचा आहे किंवा या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता आणि दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळ संपूर्ण जेवण करून उपवास सोडायचा असतो। आता दुसरी पद्धत म्हणजे फळांवर उपवास। यामध्ये दिवसभर फक्त फळे, चहा, कॉफी, दूध किंवा ज्यूस घेतला जातो। कोणताही फराळाचा पदार्थ किंवा अन्न खाल्ले जात नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान व देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो। विशेष इच्छा किंवा कामातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही 11, 21 किंवा 51 उपवासांचा असा संकल्प नक्की करू शकता। आता तिसरी पद्धत म्हणजे फक्त फराळ करून। या पद्धतीमध्ये उपवासाच्या दिवशी साबुदाणा, भगर, रताळे यांसारखे फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, जेवण केले जात नाही। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण करून उपवास सोडला जातो। जसं की 24 तासाचा हा सर्कल असतो। नियम आणि पथ्य काय आहेत ते सांगते मी तुम्हाला। कुलदेवीच्या वारी घरामध्ये मांसाहार बनवू नये किंवा खाऊ सुद्धा नाही। आता तुम्ही पूजा करता आहात, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज हवंय, नॉनव्हेज चालत असेल तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये। म्हणजे संपूर्ण कुटुंबाने त्या दिवशी कुलदेवीच्या वारा दिवशी तुम्हाला नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये आणि खायचं सुद्धा नाहीये। उपवासाच्या दिवशी देवघरातील कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करावा। आता तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तसंच तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक असणं गरजेचं आहे। आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं आहे। आता फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। कुंकुमार्चन केलेलं कुंकू कपाळावर तुम्ही लावल्याने दुर्भाग्य सौभाग्यात बदलते असे म्हणतात। या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे।
कुलदेवीची आरती करायची आहे, देवीला विडा अर्पण करायचा आहे. असं केल्याने अत्यंत शुभ मानले जाते. जेवढं तुम्हाला शक्य होईल या दिवशी करणं, जसं की मंगळवार किंवा शुक्रवार, जो कोणता कुलदेवांचा तुमचा वार असेल त्या दिवशी जेवढी सेवा करणं शक्य होत असेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. कुलदेवीची आपल्याला साथ असणं खूप गरजेचं आहे. जसं गुरूंची साथ असणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त कुलदेवीची साथ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रवासात असाल किंवा मासिक पाळी आहे, सुतक आलं, तर त्या दिवशी तुम्ही उपवासाचे नियम पाळून उपवास धरू शकता. यामध्ये कोणतीही कडक बंधनं नाही. तुम्ही नॉर्मल उपवास करू शकता. पूजा वगैरे या दिवशी तुम्हाला करायची नाही आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा करा, उपवास करा. बघा, तुमच्या आयुष्यातील जेवढी पण तुमची अडलेली कामं आहेत नक्कीच मार्गी लागतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अजून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.